मग दुसऱ्यावरती तुम्ही आरोप करताय, या सगळ्या आरोपींना एकाच प्लॅटफॉर्मवरती उभा करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी माझी मागणी आहे. या राजकीय ह्याला अँगल आल्यामुळं जे प्रशासनातले अधिकारी आहेत हे या प्रकरणामधून सुटू शकतात. प्रशासकीय जे मुख्य अधिकारी आहेत ज्याला या कारणीभूत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई खास करून होणे. माझं तर म्हणणं तेच आहे की ह्यांना परवानगी कोणी दिली, हे बेकायदेशीर आहेत का. मी वारंवार सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत असतो की अशा प्रकारची बेकायदेशीर होर्डिंग ज्याला परवानगी दिली जाते आणि ज्याच्याकडे डोळेझाक केली जाते, परवानगी दिली जात नाही परंतु डोळेझाक केली जाते. सर्वसाधारण किती फुटाचं होर्डिंग असेल असा नियम आहे, होर्डिंगची एक पॉलिसी आहे. त्याच्या बाहेर जर जाऊन कोणी होर्डिंग लावलेली असतील मोठी, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासनाला याच्या बाबतीत कुठली दयामाया दाखवून चालणार नाही. आणि त्यामुळे ही मागणी प्रशासनाच्या बाबतीत देखील आहे. सध्या मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे, सरकार निवडणुका घ्यायला घाबरते. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि केवळ प्रशासन त्यांच्या हातात असल्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून सगळं चाललंय आणि जो कोण त्याला जबाबदार असेल, आम्ही असलो आमच्यावर कारवाई करा, पण ते असतील तर त्यांना सत्तेत बसलेत म्हणून सोडू नका. आणि त्यांचे कोण सगळे सोरे चेले चपाटे जे आहेत त्यांना बिलकुल त्यांना तुम्ही सोडू नका. मग ते कोणाचेही नातेवाईक असतील, कोणी असतील, तरी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. नितेश राणेने एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये व्हिडिओ एक आहे, पाकिस्तानचा झेंडा फिरकवत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसते, ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रॅली आहे आणि त्यावरून म्हटलेलं आहे की आता दाऊद इब्राहिमचं स्मारक तेवढं बांधायचं मुंबईत बाकी.